नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बाहेर मस्तपैकी असा पाऊस पडत आहे. पावसातून भिजून आल्यावर काहीतरी गरमागरम खावंसं वाटतंच ना. तर चला तर आज आपण वेगळ्या पद्धतीची पुदिन्याची चटणी आणि त्याच्यासोबत खायला पनीर पकोडा, ते सुद्धा एकदम रेस्टॉरंट स्टाईल पद्धतीने करणार आहोत. चला तर आपण आता या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. प्रथम आपण पकोड्याचं साहित्य बघून घ्यायचं आहे. पनीर पकोड्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी पाव किलो पनीर घेतलेला आहे, 1 कप बेसन पीठ घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा कस्तुरी मेथी घेतलेली आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा मैदा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. इकडे मी पाव किलो पनीरचे असे तुकडे करून घेतलेले आहेत चौकोनी आकाराचे. त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत व त्यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची मसाला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे पनीरचे तुकडे केलेले आहेत ते आपण आता शॅलो फ्राय करून घेणार आहोत. असे एक एक तुकडे पनीरचे घालून घ्यायचे आहेत. मग दुसऱ्या बाजूने असे शेकून घ्यायचे आहेत, म्हणजे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. बघू शकता आपले पनीर शॅलो फ्राय झालेले आहेत मस्तपैकी असे. चला तर आपण आता बेसनाचं बॅटर तयार करून घेऊया. इकडे मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा मैद्याचं पीठ घालून घेणार आहोत व हळद घालून घ्यायची आहे, लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा, त्यानंतर जिरं घालून घ्यायचं आहे, हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालून घेणार आहोत व त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर ऑप्शनल आहे, घालू पण शकता, नाही घातलात तरी चालेल. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे, चवीसाठी छान टेस्ट येते. व चवीनुसार मीठ घालून चमच्याच्या साहाय्याने आपण हे मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण ह्या बॅटरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडं पाणी घालून बॅटर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे, जास्त पातळ पण नाही करायचं आहे. इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. त्यानंतर जे आपण पनीरचे तुकडे शॅलो फ्राय केलेले आहेत ते हे बेसनाच्या बॅटरमध्ये डीप करायचे आहेत असे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण आता हे तेलामध्ये सोडणार आहोत, असे सोडून द्यायचे आहेत तेलामध्ये. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत मस्तपैकी असे. खायला खूप छान आणि टेस्टी लागतात. नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा. बघू शकता आपले पनीर पकोडे तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपण ह्याची चटणी बनवून घेऊया, पुदिन्याची चटणी वेगळ्या प्रकारची. पुदिना चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 1 कप कोथिंबीर घेतलेली आहे, 1 कप पुदिना, अर्धा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, भाजलेली चणा डाळ, लिंबाचा रस, 2 ते 3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे, 1 चमचा जिरं पावडर घेतलेले आहे, 1 चमचा आमचूर पावडर, काळं मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर वेगळ्या पद्धतीची पुदिना चटणी बनवायला सुरुवात करूया. इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे, त्यामध्ये अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे, मग पुदिना घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. मग त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा कांदा घालून घेणार आहोत बारीक चिरलेला. त्यानंतर हिरवी मिरची घालून घ्यायची आहे, तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घालू शकता. व टॅमॅटो घालून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये भाजलेली चणा डाळ घालून घ्यायची आहे. भाजलेली चणा डाळ नसेल तर शेंगदाणे पण वापरू शकता त्याच्यामध्ये. मग आलं आणि लसूण घालायचे आहे, आमचूर पावडर घालायची आहे त्याच्यामध्ये, जिरं पावडर घालायची आहे.
त्यानंतर काळं मीठ घालून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे व लिंबाचा रस घालून चांगली मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे. मस्त एकदम टेस्टी होते ही चटणी, नक्की तुम्ही करून पहा. आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे, बघू शकता. आता मस्तपैकी पनीर पकोडा आणि पुदिन्याची चटणी खायला बसूया आपण मस्तपैकी अशी. माझी ही वेगळ्या प्रकारची पुदिन्याची चटणी आणि पनीर पकोडा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.